टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं होतं, तुम्ही प्रचार केला, जबाबदारी घेतली होती, कसा अनुभव राहिला आणि आता काय सांगाल? मागच्या 5 वर्षापासून मी दिल्लीमध्ये आहे आणि केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला मराठी प्रकोष्ठचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी दिली होती। माननीय BL संतोषजींनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन एक जबाबदारी दिली होती आणि त्या माध्यमातून अत्यंत चांगला अनुभव मागच्या 15 ते 17 दिवसापासून आला। मी इथं जवळजवळ 40 मराठी संघटना आहेत, मराठी ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचे अध्यक्ष सचिव यांच्याशी मी संपर्क केला आणि एवढंच नाही तर एक संघटनात्मक म्हणून प्रत्येक लोकसभेला एक संयोजक आणि सहसंयोजक दिला। इथं 14 संघटनात्मक जिल्हे आहेत, या 14 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अध्यक्ष आणि दुसरा एक त्याला यानी उपाध्यक्ष म्हणून दिला आणि त्याचबरोबर 70 विधानसभामध्ये आम्ही जवळजवळ 40 विधानसभामध्ये प्रमुख नेमले आणि एकंदरीत 70 ते 80 मराठी माणसाची टीम करून आम्ही सर्व जवळ 22 ते 23 विधानसभेत मला जाण्याचा योग आला आणि त्याहीपेक्षा मराठी माणसाला विश्वास यावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही ते आलेच होते प्रचारला, पण त्यांची एक मोठी सभा महाराष्ट्र रंगायन या ठिकाणी घेतली। त्याचबरोबर दुसऱ्या म्हणजे 2 तारखेला 2 फेब्रुवारीला प्रमोदजी सावंत असतील, छत्रपती उदयनराजे भोसले असतील, यांना इन्व्हॉल्व करून आणि याहीपेक्षा आणखी आमचे मराठी खासदार असतील म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील, रक्षाताई खडसे असतील आणि सर्व मराठी भारतीय जनता पार्टीचे खासदार यांना पक्षाने जबाबदारी दिली होती आणि एकंदरीत अत्यंत चांगला अनुभव आला। पण याचबरोबर थोडं मनामध्ये शल्य राहिलं की एकही मराठी उमेदवार नव्हता। म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या दिल्लीच्या महानगरपालिकेमध्ये 1981 साली एक मराठी माणूस निवडून आला होता, महिला होत्या, त्यानंतर कोणीही मराठी उमेदवार नव्हता। पण आता आमचे कार्यकर्ते ओम लड्डानी तर महेंद्र लड्डा आणि नितीन सरदारी चांगलं काम करतायत, त्यांच्या माध्यमातून इथं भारतीय जनता पार्टी ही एक मराठी लोकांमध्ये जास्तीत जास्त स्प्रेड कसं होईल त्यासाठी आम्ही काम करणार आहोत। विशेषतः मला एक चांगला सुखद अनुभव म्हणजे मराठी महिलासुद्धा यामध्ये सक्षमतेने होत्या। मनीषाताई असतील, त्याचबरोबर अर्चनाताई असतील, तावडेताई असतील आणि खिलारेताई असतील, त्यांचं पहिलं नाव मला आठवत नाही, पण या 4 महिलांनी खूप चांगलं काम केलं। ज्या वेळेस आमच्या सभा झाल्या त्यावेळेस अगदी बरेच 50-60 कार्यकर्ते ते घेऊन आले। राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, कसं बघता या भेटीकडे तुम्ही? मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे, पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली सर्व नेत्यांशी महाराष्ट्रातले प्रश्न आणि महाराष्ट्रातील जनतेला विविध सुविधा देण्यासाठी नेत्याची त्यांनी भेटणारच आहेत, ते लोक भेटतीलच। पंकजा मुंडेंनी एक असं विधान केलेलं आहे की गोपीनाथ मुंडेंच्यावर प्रेम करणारी लोक जर एकत्र आली तर एक वेगळा पक्ष तयार होऊ शकतो। मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे तुम्ही पण एक आहात, तुम्ही? हो, मी मुंडे साहेबांवर प्रेम करणारा आहे, त्यांच्याबरोबरच मी आहे, पण मी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून सातत्यानं काम करत आहे। भारतीय जनता पार्टीचा मागच्या 35 वर्षापासून कार्यकर्ता आहे आणि पक्ष संघटनेबरोबर मी आहेच। नाही मग पंकजाताईंचं याच्यावर काय तुमचं मत? त्यांनी पक्ष काढला, तुम्ही सोबत जाणार की? मी भारतीय जनता पार्टीपर्यंत मरेपर्यंत राहणार आहे। मला पुढं कुठलं पद मिळो न मिळो, भारतीय जनता पार्टीचा सदस्य झालो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी केंद्रात राज्यमंत्री झालो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी खासदार झालो, 2दा महापौर झालो, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार आहे, माझी स्पष्ट भूमिका आहे। व्यावसायिक आहे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली, पण अजूनही कुठलीही कारवाई नाही आहे, त्यांच्या पत्नी आज एसपीची भेट घेत आहे, काय सुरू आहे? त्यामध्ये महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन योग्य ते कारवाई करेल आणि त्याच्यावर जे पीडितांना न्याय मिळेल। राहुल सोलापूरकरांनी पुन्हा एकदा सर वादग्रस्त विधान केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते असं म्हटलंय। शिवाजी महाराज आता आंबेडकर अत्यंत चुकीचं विधान सोलापूरकर यांनी केलेलं आहे। या विधानाचा मी तीव्र निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलणं नको होतं आणि परत आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल बोललेस तर मी त्याचा निषेध करतो। सर पण कारवाई होत नाही सोलापूरकरवर? कारवाई आता महाराष्ट्र शासन करेल आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे म्हणून मी त्यात काही बोलू इच्छित नाही, पण मी त्यांचा निषेध करतोय। निवडणुका झाल्या, मराठी माणसाला तुम्ही एक केलं, त्यांच्या जे समस्या मी त्यांच्या समस्या आपण सर्वजण होतात, आमचे वैभवजी डांगे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी
माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडलेलो आहोत आणि त्या छोट्या मोठ्या समस्या सोडा, पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर मी विशेष काम करणार आहे. एक, छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा, अश्वरूढ पुतळा या दिल्लीमध्ये जागा पाहून आम्ही तिथं लावणार आहोत. आणि दुसरं, जवळजवळ हजारो विद्यार्थी इथं येत आहेत, त्यांना MPSCसाठी राहण्यासाठी जागा नसते, म्हणून किमान UPSC नॉट MPSC, तर त्या किमान 1000 विद्यार्थी पुरुष म्हणजे मेल आणि फिमेल यांना राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करणार आहोत. त्यांचं मी प्रपोजल तयार करतो आहे आणि तुमची मदत लागणार आहे. कारण इथं विद्यार्थी आल्यानंतर पुढील काळामध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी हे IAS झाले पाहिजे, IPS झाले पाहिजे, IRS झाले पाहिजे, IFS झाले पाहिजे, म्हणून त्यांच्या राहण्याची, त्यांच्या कोचिंगची व्यवस्था मी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडं आग्रहानं करणार आहे आणि लवकरात लवकर हा कसा लागेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी जे 4 संस्थाचालक जे आहेत त्यांच्या अध्यक्षाच्या भेटीसुद्धा घेतल्या, त्यांच्यासुद्धा अडचणी आम्ही समजून घेतल्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, माननीय फडणवीस साहेबांची सभा झाल्यानंतर त्यांच्या त्या मॅनेजमेंटची एक बैठक केली आम्ही, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. म्हणजे नूतन स्कूल असेल किंवा चौगुले स्कूल असेल, दोन्ही अडचणी आहेत, त्या अडचणी समजून घेतल्या. त्यांची लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेबांवर मी भेट करणार आहे. आता सगळ्यांना चहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःहून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जेव्हा जातात आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर जातात, त्याच्या काय यंत्रणा, काय एक त्याच्याबद्दल मॅडम मी काहीच टिप्पणी करू शकत नाही आहे, कारण मला विषय माहीत नाही. आणि महाराष्ट्र हे विकसित राज्य करण्यासाठी माननीय फडणवीस साहेब जे करतील ते चांगलंच करतील, हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, हा विश्वास कार्यकर्ते म्हणून आम्हाला आहे. आणि म्हणूनच आता हे 5 वर्ष ही महाराष्ट्रासाठी आलेली सुवर्ण संधी आहे. एक स्टेबल सरकार आहे आणि माननीय फडणवीस साहेब यांना चांगला अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्यांचा मागचा 5 वर्षाचा काळ घेतला तर तो महाराष्ट्रासाठी खूप चांगला काळ होता. त्यांनी अत्यंत चांगला विकास केलेला आहे. म्हणून या 5 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र अत्यंत चांगल्या स्थितीला जाईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, जनतेला खात्री आहे, सर्व नेत्यांना खात्री आहे आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा खात्री आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.